माझ्याच सोबत हे असं का होतं काही समजत नाही आणि कुठे जायचंय म्हटल्यावरती मला रेडी हो म्हणून सांगावं लागत नाही. 2 मिनिटात मी तयार होते आणि काही खरेदी करायची म्हटलं की लगेच माझा गल्ला रिकामा होतो. मी शोवरचा ड्रेस घालून मी रेडी झाले आणि आम्ही गेलो पॅन्टलून्समध्ये. आता इथे मुलींचे कपडे एवढे सुंदर सुंदर होते, पण मुलांसाठी काय घ्यावं समजत नाही. तरी सुद्धा अभिसाठी थोडीशी खरेदी केली, पण खरं तर खरेदी करायची होती माझ्यासाठी. फक्त मी प्राइस टॅग्स बघितले आणि तिथून मी पळाले. म्हटलं चला आपल्याला झुडिओच परवडणार आहे. खूप आशेने मी आले होते कपडे घेण्यासाठी, पण एक ड्रेस मला आवडला नाही. आता इथे ना एक लिप ऑइल मला आवडलं, ते ट्राय केलं, पण त्याचा कलर शेड मला काही सापडलं नाही. यांना म्हटलं जाऊ दे, राहिली माझी खरेदी, पण आता मला काहीतरी छानसं खायला घाला. मोमोज मोमोज खूप ऐकलं होतं, तर म्हटलं तेच ऑर्डर करूया. आता हा मोमो कमी आणि वडा जास्त वाटत होता. मी तर खरं तर पहिल्यांदाच मोमो खात होते, पण अजिबात याला काही टेस्ट नव्हती. मोमोज असेच असतात की मला चांगले नाही मिळाले, मला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर मी घेतले स्टीम मोमोज. आता हे दिसायला तर सुंदर वाटत होते, पण फक्त खिसलेला कोबी यामध्ये घातल्यासारखं लागत होते. आता म्हटलं जाऊ दे, पाणीपुरी घेऊया, याने तरी तोंडाला टेस्ट येईल, पण याने तर सगळा सत्यानाश करून टाकला. आता निघालो घराकडे. आता म्हटलं आईस्क्रीम घेऊया, यात तर कोणती रिस्क नाही राहणार, पण ते आईस्क्रीम सुद्धा मला चांगलं नाही मिळालं.